21 मे हा दिवस भारताचे माजी पंतप्रधान, विज्ञान क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार देऊन साजरा करण्यात येणार आहे। परंतु कोरोनामुळे सन्मान सोहळा स्थगित झाल्यास जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर जाऊन त्यांचा सन्मान करणार असल्याचं प्रकाश साबळे यांनी सांगितले आहे। सन 2007 पासून सातत्याने हा उपक्रम सुरू आहे। आजपर्यंत 190 शेतकरी, शेतमजूर, कृषी वैज्ञानिक, कृषी आयोजक, कृषी पत्रकार, महिला शेतकरी यांना सदर पुरस्कार प्राप्त करण्यात आला आहे। सदर पुरस्कार सोहळा 21 मे 2021 शुक्रवारी रोजी दुपारी 2 वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मंत्रालयाजवळ मुंबई येथे संपन्न होणार आहे। कोविड-19च्या परिस्थितीत शासनाच्या मार्गदर्शन पालन करून शिस्तबद्ध पद्धतीने सदर सोहळा संपन्न करण्यात येणार आहे। सदर सोहळ्याचे आयोजन राजीव गांधी कृषी प्रतिष्ठान अमरावती तर्फे होत असून राज्यभरातील विविध प्रांतातून 14 शेतकरी निवडल्या जाणार आहे। यामध्ये प्रयोगशील शेतकरी, महिला शेतकरी, कृषी वैज्ञानिक, उत्कृष्ट टिफनकरी, कृषी उद्योजक, फार्मर प्रोड्युसर कंपनी तसेच कृषी पत्रकारितामधून एक अशा पद्धतीने निवड होणार आहे। राजीव गांधी कृषी प्रतिष्ठानने शेतकऱ्यांची निवड करण्यासाठी राज्य शासनाच्या जिजामाता कृषी भूषण पुरस्कार प्राप्त महिला शेतकरी पौर्णिमा सवाई यांच्या अध्यक्षतेखाली 6 कृषी तज्ञांची शेतकरी निवड समिती नेमली आहे। ही समिती 30 एप्रिल 2021 पर्यंत शेतकऱ्यांची निवड करणार आहे। सदर पुरस्कारामध्ये पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना सन्मान चिन्ह, राजीव गांधी यांची प्रतिमा, मानधन प्रमाणपत्र, सन्मानाच्या वस्तू प्रदान करण्यात येणार आहे। 21 मे 2021च्या काळात कोरोनाची परिस्थिती भयावह झाल्यास सदर सोहळा रद्द झाल्यास पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरील बांधावर जाऊन शासनाच्या मार्गदर्शन सूचनेचे पालन करून शेतकऱ्यांचा सन्मान त्याच दिवशी 21 मे रोजीला करण्यात येणार असल्याचं राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठानचे प्रमुख प्रकाश साबळे यांनी यावेळी सांगितले आहे। भारताचे माजी पंतप्रधान आणि विज्ञान क्रांतीचे जनक स्वर्गीय राजीव गांधी यांचा 21 मे हा यांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृतिदिनी गेल्या 15 वर्षापासून राजीव गांधी कृषी विज्ञान प्रतिष्ठान अमरावतीच्या माध्यमातून आम्ही राज्यस्तरीय राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराचं आयोजन करत असतो आणि या जिल्ह्यातीलच नव्हे विदर्भातील, महाराष्ट्रातील जे प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी आहेत त्यांचा आम्ही यथोचित सन्मान करत असतो। येणाऱ्या 21 मे 2021ला राजीव गांधी कृषीरत्न पुरस्काराचा राज्यस्तरीय सोहळा मुंबईला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आहे आणि त्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली आहे। सिलेक्शन कमिटी पण आमची सर्व शेतकऱ्यांची निवड 10 मे पर्यंत करणार आहे। परंतु कोविडचं वातावरण असल्यामुळे तो सदर कार्यक्रम होईल की नाही यामध्ये शंका जरी आमच्या मनामध्ये जरी असली तरी 21 मेला जर कोविड-19मुळे जरी कार्यक्रम जरी स्थगित झाला तरी आम्ही जे पुरस्कार प्राप्त शेतकरी आहे, जिल्हास्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकरी, त्या शेतकऱ्यांचा सन्मान त्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन आम्ही करणार आहोत। कारण जग लॉकडाऊन झालं, देश लॉकडाऊन झाला, राज्य लॉकडाऊन झालं, परंतु आमचा जगाचा पोशिंदा हा शेतकरी हा कधी लॉकडाऊन झाला नाही। या जगाच्या पोशिंद्याने लॉकडाऊन झालेल्या प्रत्येक माणसाला, या देशाच्या नागरिकाला त्यांना पोचण्याचं काम केलेलं आहे। त्यामुळे अशा शेतकऱ्याच्या सन्मानामध्ये खंड पडू नये ही त्यामागची आमची प्रामाणिक भूमिका आहे। म्हणून आम्ही येणाऱ्या 21 मेला कार्यक्रम रद्द झाला किंवा झाला तरी आम्ही त्या शेतकऱ्यांचा सन्मान आम्ही राजीव गांधी कृषीरत्न पुरस्कार देऊन त्यांच्या बांधावर करणार आहे। यावर्षी किती शेतकऱ्यांची निवड आहे? यावर्षी 14 शेतकरीची आम्ही निवड करणार आहोत। त्यामध्ये विविध पिकं घेणारे शेतकरी असो, फळ उत्पादक शेतकरी असो, भाजीपाला उत्पादक शेतकरी असो, सोयाबीन कापूस उत्पादक शेतकरी असो, त्याचप्रमाणे टिफनकरी, महिला शेतकरी असो, तरुण कृषी वैज्ञानिक असो, असे विविध क्षेत्रातले आम्ही शेतकरी असे 14 पुरस्कार आम्ही राज्यभरातून आम्ही त्या शेतकऱ्यांना देणार आहोत। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।